पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा, अन्यथा काम थांबवा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला। गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्कीची विद्युत लाईनचे 2 टॉवर गेलेत। एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळालाय तेवढाच मावेजा दुसऱ्या कंपनीने द्यावा अशी अपेक्षा या शेतकऱ्याची होती, त्यामुळे त्यांनी टॉवरचं काम थांबवलं होतं। आज तांदुळवाडी या शिवारात पोलीस स्टाफ उपस्थित असताना शेतकरी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये काही त्यांच्या आर्थिक मोबदल्याच्या कारणावरून चर्चा चालू होती। दरम्यान त्या ठिकाणी काही इसम येऊन पोलिसांना शिवीगाळ करण्याचा प्रकार झाला। बेकायदेशीर जमाव होता, त्यांना तिथून बाजूला करत असताना अगदी सौम्य व वाजवी बळाचा वापर करण्यात आलेला आहे। तर धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आक्रमक झालेत। यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। सरकारला एवढंच विचारायचंय की तुमच्या आत्ताच्या पोलिसाची कार्यपद्धती, काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि निजामाच्या काळात जे रजाकार होते याच्या कार्यपद्धतीत काय बदल आहे, हे पोलीस काम कुणासाठी करतायत? मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं। गृहमंत्री म्हणून आपण यासाठी जबाबदार आहात आणि आपण या गोष्टीचं उत्तर महाराष्ट्र जनतेला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे की तुम्ही काम कोणासाठी करताय। रजाकार आणि आताचे काही पोलीस अधिकारी ह्या ज्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल नाही। तर माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की अशा दोषी अधिकाऱ्यावर आपण कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। तर बांधावरील झाडं तोडण्यास विरोध